चिरकाल जगावे, मी चिरकाल जगावे। प्रभु तव नाम सुवंदित गावे, प्रभु तव नाम सुवंदित गावे। वर्गपति कवी वंदुनी तुझला, वर्गपति कवी वंदुनी तुझला, मी चिरकाल जगावे, मी चिरकाल जगावे। प्रभु तव नाम सुवंदित गावे, प्रभु तव नाम सुवंदित गावे। कधी कर ऐसा कोण दयाला, कधी कर ऐसा कोण दयाला। आहुनी नित्य करावे, निनी करची उपकारक तू, निनी करची उपकारक तू। प्रभु तव नाम सुवंदित गावे, प्रभु तव नाम सुवंदित गावे। वर्गपति कवी वंदुनी तुझला, वर्गपति कवी वंदुनी तुझला, मी चिरकाल जगावे, मी चिरकाल जगावे। प्रभु तव नाम सुवंदित गावे, प्रभु तव नाम सुवंदित गावे। शालोम। प्रभू येशू ख्रिस्ताचं जे पुनरुत्थान आहे त्यामुळे ह्या धर्माच्या विचारांच्या मध्ये आणि विशेष रीतीनं ख्रिस्ती धर्माच्या विचारात फार मोठा बदल घडून आलेला आहे। आपल्या सगळ्यांना माहीत आहे की पुनरुत्थान जर नाही आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं जर पुनरुत्थान नाही तर माणसांना सुद्धा विशेष रीतीनं विश्वासणाऱ्यांना सुद्धा कोणत्याच प्रकारची आशा नाही। त्यांच्या कार्याला, त्यांच्या सेवेला ह्यामध्ये सुद्धा पूर्ण बदल घडलेला आहे। इतकंच केवळ नव्हे पण माणसाचं पूर्ण जीवन त्याने कसं जगावं, कोणत्या प्रकारचं कार्य आणि सेवा करावी ह्या बाबतीत आपल्याला नवीन विचार त्यातूनच मिळालेले आहेत। मग ह्या जगातून आपण ज्यावेळेस मनुष्य प्राणी या नात्यानं जातो, विशेषतः विश्वासणारे ह्या जगातून ज्यावेळेस जातात, पुढच्या जगामध्ये मुक्तीचा मार्ग, सार्वकालिक जीवनाची जी आशा आहे, ह्या सर्व गोष्टीमध्ये एक नवीन आशा म्हणजेच फार मोठा बदल त्या एका घटनेनं म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तांचं पुनरुत्थान त्याने घडलेलं आहे। आपल्याला हे माहीत आहे की पुनरुत्थान झाल्यानंतर पुष्कळांनी प्रभू येशू ख्रिस्तांना प्रत्यक्ष पाहिलं। विशेष रीतीनं त्याच्या जे शिष्यगण आहेत त्यांनी, त्याचप्रमाणे ज्या महिला होत्या त्यांनी सुद्धा त्याला प्रत्यक्ष पाहिलं। आणि मग जो सर्वात मोठा एक महत्त्वाचा संभाषणाचा जो भाग आहे नवीन करारामध्ये आपल्याला तो आढळतो शुभवर्तमानांच्या मध्ये, आणि तो म्हणजे संत थोमाचं जे भाषण आहे ते, की ज्यावेळेस तो त्याला जसा पाहिजे तसा विश्वास नाही आहे की प्रभू येशू ख्रिस्त हे मरणातून उठले की नाही आणि उठूच शकत नाही किंवा ती शक्यताच नाही, अशा वेगवेगळ्या प्रकारे
त्याच्यासमोर संशय होते. आणि मग अशा वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं त्याला त्या ठिकाणी दर्शन होतं. आणि मग प्रभू येशू ख्रिस्तच त्याला सांगतात की बघ, माझ्या हाताच्या ज्या वणा आहेत, खिळ्यांच्या वणा आहेत, त्या तू पहा. माझ्या कुशीमध्ये भाला जो टोचण्यात आलेला आहे त्याची खूणसुद्धा तू चाचपून पहा. आणि तो खरंच पाहतो. विशेष रीतीनं ते प्रभू येशू ख्रिस्तांचे वण आणि ते चिन्ह. आणि मग तो म्हणतो की माझा प्रभू आणि माझा देव. ही जी वेगवेगळ्या प्रकारची दर्शनं आहेत ती आपल्याला पवित्र शास्त्र बायबलमध्ये आणि विशेष रीतीनं शुभवर्तमानांच्या मध्ये आढळतात. मग आता पुढे अजून एक दर्शन आहे की जे दर्शन आपल्याला शुभवर्तमानांच्या मध्ये आढळत नाही, तर ते आढळतं प्रगटीकरणामध्ये. ह्या ठिकाणी सुद्धा एक दर्शन एका देवाच्या म्हणजे भक्ताला म्हणजेच अर्थात प्रेषिताला झालेलं आहे. आणि त्याचं वर्णन मात्र एकदम वेगळं आहे. आणि त्या वर्णनाला फक्त दर्शन म्हटलेलं नाही, तर साक्षात्कार म्हटलेला आहे. प्रत्यक्ष साक्षात्कार म्हणजे साक्षात प्रभू येशू ख्रिस्ताने त्याने जिवंत स्वर्गामध्ये पाहिलं. आणि तो साक्षात्कार प्रगटीकरणाचं पुस्तक अध्याय 1 आणि 9 ते 20 ह्या वचनांच्या मध्ये आहे. फार सुंदर वर्णन आहे. ह्यावरून आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे त्याचं जे पुनरुत्थित जे काही आपल्यासमोर चित्र आहे त्याच्यापेक्षा अत्यंत भव्य आणि दिव्य असल्या प्रकारचं हे वर्णन आहे. हा साक्षात्कार आहे. मी आपल्यासाठी काही वचनं वाचणार आहे, कारण ही एवढी सर्व जे काही वर्णन आहे त्याचा आपल्याला आज फारसा असा अभ्यास करण्यासाठी वेळ नाही. परंतु काही महत्त्वाचे शब्द नक्कीच आपल्याला वचनं पाहणं आवश्यक आहे. कारण हा प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित आहे आणि आज तो जिवंत आहे. आणि स्वर्गामध्ये त्याचं जे वैभव आहे त्याची सुद्धा प्रत्येक विश्वासणाऱ्यांना, अनुयायांना त्याची कल्पना यायला पाहिजे. उदाहरणार्थ प्रगटीकरण 1 अध्याय आणि 8 वचन मी आपणासाठी वाचतो, कारण जणू काय त्या ठिकाणी प्रस्तावना संत योहानाने केलेली आहे. तो म्हणाला, प्रभुदेव जो आहे, होता व येणार, जो सर्व सत्ताधारी, तो म्हणतो मी अल्फा व ओमेगा आहे. आणि ह्या शब्दांनी जणू काय या पुढच्या काही वचनांची सुरुवात त्याने केलेली आहे. 9व्या वचनामध्ये योहान प्रत्यक्ष आपली स्वतःची ओळख करून देतो. तो म्हणतो, मी योहान तुमचा बंधू आणि येशूमध्ये जे संकट, राज्य व धीर त्यांचा भागीदार, देवाचे वचन व येशूविषयीची साक्ष ह्यामुळे पात्म नावाच्या बेटात होतो. आज आपल्याला त्या ठिकाणाची त्याने ओळख करून दिलेली आहे. कुठं तो होता आणि कोणत्या परिस्थितीमध्ये होता ती त्याची कल्पना त्याने दिलेली आहे. 10व्या वचनामध्ये तो म्हणतो, प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचरित झालो, तेव्हा मी आपल्या मागे करण्याच्या वाणीसारखी मोठी वाणी ऐकली. तो त्या पात्म बेटावर आहे, ह्या जगातच आहे अजून. परंतु ह्या साक्षात्काराची जी सुरुवात आहे ती सुरुवात एका मोठ्या करण्याच्या आवाजाने झालेली आहे. आणि मग 11व्या वचनात तो म्हणतो, ती म्हणाली, जे तू पाहतोस ते पुस्तकात लिही आणि ते इफिस, स्मरणा, परगम, थुअतिरा, सार्दिस, फिलदेल्फिया व लावदिकिया येथील 7 मंडळांच्याकडे पाठव. प्रत्यक्ष देव त्याला आता हा साक्षात्कार देतो आहे आणि ही वाणी त्याने ऐकलेली आहे. आणि त्या साक्षात्काराचा उद्देश सुद्धा ह्या ठिकाणी सांगितलेला आहे की ह्या मंडळांना ह्याच्याद्वारे मी कोण आहे आणि माझा संदेश काय आहे हे तू त्यांना कळव. पुढे 12 वचनामध्ये मग तो
11 वचनापासून आपण पाहू शकतो. ती म्हणाली, जे तू पाहतोस ते ह्या पुस्तकात लिही. म्हणजे ह्या ठिकाणी जे काही आपण वाचणार आहोत ते त्याने प्रत्यक्ष पाहिलेलं, तो साक्षात्कार त्याने लिखित केलेला आहे. 12 वचनामध्ये आता, मजबरोबर बोलत असलेली वाणी कोणाची हे पाहण्यास मी मागे वळलो. मागे वळून पाहतो तो सोन्याच्या 7 समय आणि त्या समयांच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा पायघोळ वस्त्र परिधान केलेला आणि उरावरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा कोणी एक पुरुष माझ्या दृष्टीस पडला. हे ते दर्शन आहे. हा तो साक्षात्कार आहे. प्रत्यक्ष स्वर्गामध्ये आता तो प्रभू येशू ख्रिस्ताला पाहतो आहे आणि त्याचं वर्णन तो कोणा एका पुरुष त्याला मी पाहिलेला आहे. माझ्या दृष्टीस पडला. म्हणजे त्याने कल्पना केलेली नाही, त्याने काही स्वप्न पाहिलेलं नाही, पण प्रत्यक्ष त्याने आता आपला जो अनुभव आहे आणि वर्णन आहे तो ह्या ठिकाणी सांगतो आहे आणि लिहितो आहे. ह्या ठिकाणचं वर्णन असं आहे की मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा पायघोळ वस्त्र परिधान केलेला आणि उरावरून सोन्याचा पट्टा बांधलेला. हे जे वर्णन आपल्याला दिसते ते याजकीय वर्णन आहे की तो तुमच्या आणि माझ्यासाठी मध्यस्थी करणारा आहे. जसं जुन्या करारामध्ये याजक लोक, जे लोक असायचे त्यांच्यासाठी देवाकडे मध्यस्थी करायचे. वेगवेगळ्या प्रकारचे हवन म्हणा, यज्ञ म्हणा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या प्रार्थना आहेत त्या म्हणा, ते देवाच्या समोर नेणं हे त्यांचं काम होतं. आणि आज सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त हा आमचा महायाजक, याजकांचा याजक. ह्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की तो आमच्यासाठी आजही याजकपण करतो आहे. म्हणजे आमच्या वतीनं तो प्रार्थना करतो आहे, आमच्या वतीनं तो देवाच्या समोर आणाभाका करीत आहे. पुढे असं म्हटलेलं आहे, सोन्याचा पट्टा बांधलेला असा कोणी एक पुरुष माझ्या दृष्टीस पडला. अर्थात सोन्याचं वर्णन ह्या ठिकाणी अगदी फारच असं खोल असं केलेलं नाही, पण सोनं हे पवित्रतेचं दर्शक आहे. सर्वात मूल्यवान असा जो धातू आपल्या सगळ्यांना माहीत आहे तो असा आहे. आमचा प्रभू आमच्यासाठी याजकपण करू शकतो, कारण की तो ज्यावेळेस त्या वधस्तंभावर गेला त्यावेळेस तो पवित्र होता. त्याच्या मुखात एकही लबाडी आणि एकही कपट नव्हतं. उलट त्याने आमच्या सगळ्यांची पापं आपल्या स्वतःवर घेतली, अशासाठी की तुम्हाला आणि मला तारणमुक्ती मिळावी म्हणून. ह्या सोन्याच्या पट्ट्याचं ते दर्शक आहे की तो आमचा मूल्यवान असा याजक, पवित्र असा तो याजक आहे. 14 वचनामध्ये त्याचे डोके व केस ही पांढऱ्या लोकरीसारखी, बर्फासारखी पांढरी होती. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते. अर्थात हे जे वर्णन आहे हे एखाद्या वेळेस आपल्या गावांच्या मध्ये, खेडे भागामध्ये कधीकधी काही जुने लोक असतात, पुरातन लोक असतात आणि त्यांचे केस आणि त्यांची वेशभूषा, विशेष रीतीनं केसांच्या वरून आपल्याला कळतं की ही व्यक्ती फार पुरातन आहे. ह्या व्यक्तीला ह्या गावचं सगळं काही माहीत असली पाहिजे. इतकंच केवळ नव्हे, प्रत्येक घराण्याची, कुटुंबाची, त्यांच्या लेकरा बाळांची, नातवंडांची, त्यांच्या शेतीवाडीची जे काही माहिती असेल ती ह्या व्यक्तीकडे आहे, कारण हा पुरातन आहे, फार पूर्वीच्या काळापासून. आणि म्हणूनच ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचं वर्णन अशा प्रकारे केलेलं आहे की जो त्या ठिकाणी अगदी प्रारंभापासून आहे, अगदी प्रारंभ आणि शेवट, अल्फा आणि ओमेगा असं आपल्याला ह्या अगोदरच वाचायला मिळालेलं आहे. त्याला संपूर्ण सृष्टीची माहिती जेव्हा ती उत्पन्न केली तेव्हापासून आणि ह्या सगळ्या गोष्टींचा शेवट आणि अंत केव्हा आणि कसा होईल, ह्या सगळ्या गोष्टी जर कोणाला माहीत असतील तर तो आहे प्रभू येशू ख्रिस्त. आणि म्हणूनच त्याचं वर्णन ह्या ठिकाणी
स्पष्टपणे सांगितलेलं आहे. असा हा प्रभू येशू ख्रिस्त, त्याचा साक्षात्कार, पुनरुत्थित ख्रिस्ताचं दर्शन आणि आता हा साक्षात्कार, ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्याच वचनामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत. पुन्हा एकदा, त्याच्या डोळ्यांच्या पासून काहीही लपू शकत नाही असा त्याचा अर्थ आहे. त्याचं कारण असं की त्या डोळ्यांच्या मधून अग्नी आहे, म्हणजे ह्या डोळ्यांनीच तो सगळ्या काही गोष्टी बऱ्या आणि वाईट तो पाहू शकतो आणि त्याचा न्याय पाहिल्याबरोबरच तो करू शकतो, कारण त्याला ते लगेच कळतात. असं ते वर्णन त्याने सांगितलेलं आहे. 15 वचनामध्ये त्याने सांगितलं की त्याचे पाय जणू काय भट्टीत असलेल्या जळजळीत सोन पितळेसारखे होते आणि त्याची वाणी मोठमोठ्या जलप्रवाहाच्या ध्वनीसारखी होती. 15 वचन फार महत्वाचं आहे. त्याचे पाय जणू काय भट्टीत असलेल्या जळजळीत सोन पितळेसारखे होते. किती असं वेगळं आता वर्णन आहे. प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये असताना ते चालत होते गावोगावी, वेगवेगळ्या ठिकाणी, घरादारा म्हणजे ते जाय, आणि शेवटी वधस्तंभावर मात्र त्याच पायांच्या मध्ये खिळे ठोकण्यात आले, अशासाठी की प्रभू येशू ख्रिस्त कुठेही जाऊ शकले नसते. त्याला त्यांनी बांधलं, पुढे हात पाय बांधले, डोक्यामध्ये काट्यांचा मुकुट होता आणि विशेष रीतीनं पायांना आपल्याला माहिती आहे की खिळे ठोकले, असं ह्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि आता मात्र त्याचं जे वर्णन आहे ते एकदम वेगळं. त्याचे पाय जणू काय भट्टीत असलेल्या जळजळीत सोन पितळेसारखे होते आणि मग त्याची वाणी. याचा अर्थ असा की कोणीही त्याला हालवू शकत नव्हते. आता मात्र कोणी त्याला हातही लावू शकत नव्हते. त्याचं कारण असं की स्पष्टपणे भट्टीत असलेले जळजळीत पितळ, की ते सोन्यासारखं दिसतं, परंतु त्याचबरोबर ते अत्यंत कणखर आणि मजबूत सुद्धा आहे. तसं पितळ आणि जळजळीत म्हणजे पूर्णपणे स्वच्छ, ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये आता मात्र कोणत्याच प्रकारची कमकुवतपणा आणि अशक्तपणा नाही. सर्वच ह्या ठिकाणी जे काही आपल्याला दर्शन आहे नव्हे, हा जो साक्षात्कार आहे किती वेगळा आहे त्या वधस्तंभावरचा आणि ह्या ठिकाणचा. मग पुढे असं त्याने म्हटलेलं आहे, आणि त्याची वाणी मोठमोठ्या जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी होती. त्याची वाणीच्या बाबतीत म्हणजे एवढी जबरदस्त वाणी, स्पष्ट तो म्हणतोय की जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी. म्हणजे याचा अर्थ असा की एखाद्या डोंगराळ भागामध्ये एखादा जर महाभयंकर धबधबा जर असेल तर तुम्हाला माहिती आहे त्या धबधब्याचा आवाज मैलोगणती जातो. तुम्ही मग कुठेही असा, कोणत्या कामात असा, प्रवासात असा, बोलत असा, काही असा, त्या पूर्ण डोंगरांच्या मध्ये तो घुमत असतो. एवढा तो भारदस्त आणि एवढा मोठा तो आवाज असतो. जलप्रवाहांचा जो ध्वनी आहे त्या बाबतीत पण. याचा अर्थ असा की तुम्ही कुठेही या आणि कोणीही असा, आपल्या प्रत्येकाच्या कानी तो येतो आणि आपल्याला तो ऐकावाच लागतो. प्रभू येशू ख्रिस्ताची वाणी अशी आहे की प्रत्येक व्यक्तीला, फक्तच विश्वासणारे नव्हे, फक्त त्याचे भक्त नव्हे, परंतु प्रत्येक व्यक्तीला एक दिवस त्याची वाणी, त्यांची इच्छा असो की नसो, ते कोठेही असो, हे जग संपल्यानंतर प्रत्येकाला त्याची वाणी ऐकायला मिळणार आहे. त्यांना त्याची इच्छा असो की नसो, पण ती वाणी मात्र कोणीही टाळू शकणार नाही, असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून मंडळी, त्याची सुरुवात आजच आपल्याला करायची आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या वाणीला ऐकणं ही आतापासूनची आपली जबाबदारी आहे. 16 वचनामध्ये पुन्हा एकदा सुंदरसं असा साक्षात्कार त्याने पुढे सांगितलेला आहे. त्याच्या उजव्या हातात 7 तारे होते
व त्याच्या मुखात पुढे आलेली तीक्ष्ण तलवार होती. आणि मग तो असं म्हणतो की त्याचे स्वरूप परम तेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखे होते. मला असं वाटतं की ह्यामध्ये आता आपल्याला नक्कीच कल्पना येते की प्रभू येशू ख्रिस्ताचा कालावधी ह्या जगामध्ये त्याच्या जन्मदिवसापासून तर वधस्तंभावर किती नम्र आणि किती लीन आणि शुद्ध आणि पवित्र असं जीवन मनुष्य या नात्यानं तो जगलेला आहे. परंतु आता त्या साक्षात्कारामध्ये एकदम वेगळं असं चित्र तुम्हाला दिसतंय. त्याच्या उजव्या हातात 7 तारे आणि मग पुढे असं म्हटलेलं आहे त्याच्या मुखात पुढे आलेली तीक्ष्ण दुधारी तलवार होती. याचा अर्थ तुम्हाला माहीत आहे की दुधारी तलवार हे देवाचं वचन आहे. देवाचं वचन म्हणजे त्याचे शब्द आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताचे शब्द तेव्हाही त्याच्यामध्ये एवढी शक्ती होती की ही सृष्टी निर्माण झाली, हे जग निर्माण केलं. इतकंच केवळ हे पशु पक्षी जे काही आपल्याला चंद्र सूर्य तारे हा खगोल शब्दाने तो तयार केला. काय त्या शब्दामध्ये सामर्थ्य असलं पाहिजे. आणि म्हणून ह्या ठिकाणी हे तो म्हणतो की त्याच्या मुखात पुढे आलेली तीक्ष्ण दुधारी तलवार होती. तो शब्द जर आला तो रिकामा परत जात नाही, ते काहीतरी कार्यसिद्धी करूनच आपलं कार्य पुढे नेतो. तो शब्द आहे, तलवारीसारखा आहे. तलवारीचा जर वार झाला तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे त्याचा परिणाम हा ठरलेला आहे. देवाच्या शब्दामध्ये ते सामर्थ्य आहे. मंडळी, याचा अर्थ असा की आमच्या जीवनाकडे तो त्या डोळ्यांनी पाहतो की ते अग्नीसारखे आहेत आणि आपल्याकडे जर त्याची वाणी तलवारीसारखी जर आली तर त्याचा परिणाम केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपण किती सावध असायला पाहिजे. हा पुनरुत्थित ख्रिस्त आहे. आज मात्र त्याचा साक्षात्कार ह्या योहानाने आपल्यासमोर ठेवलेला आहे. पुढे असं म्हटलेलं आहे की त्याचे स्वरूप परम तेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखे होते. पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्तांचं जे स्वरूप आहे, तेजस्वी स्वरूप आणि सूर्यासारखं. आता सूर्याच्या तेजाची कल्पना आपल्याला माहीत आहे की किती जबरदस्त आहे. सूर्याचा जो प्रकाश आहे तो आपल्यापर्यंत पृथ्वीपर्यंत येतो आणि त्याच्यामध्ये जे तेज आहे इतक्या लांबून इतक्या अंतरावरून त्याच्यात काहीही कमी होत नाही. जसंच्या तसंच ते राहत आहे. मला असं वाटतं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या तेजाच्या बाबतीत तो तुम्हाला आणि मला सांगतो. आणि म्हणून पुन्हा एकदा जर आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे जे वर्णन यशायात 53 मध्ये दिलेलं आहे, असं म्हटलेलं आहे की त्याच्या मुखाकडे कोणी पाहावं असं त्याचं रूप नव्हतं. त्याला कोणी पाहू शकत नाही. इतका लीन आणि नम्र ज्याला आपण म्हणतो, आणि ज्याला एखाद्या गरीब अवस्थेमधले एखादी व्यक्ती की ज्याच्याकडे कोणाचंही लक्ष जाणार नाही अशी व्यक्ती. आणि इथं मात्र सूर्यासारखं त्याचं तेज, सूर्यासारखं त्याचा चेहरा. पुन्हा एकदा कोणीही ह्या सूर्याच्या या किरणांच्या पासून तेजापासून लपू शकणार नाही असा त्याचा अर्थ आहे. 17 वचन, मी त्याला पाहिले तेव्हा मेल्यासारखा त्याच्या पायाशी पडलो. मग त्याने आपला उजवा हात मजवर ठेवून मला म्हटले, भिवू नको. जो पहिला व शेवटला आणि सदाजीवी तो मी आहे. अशी परिस्थिती झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे काय होतं. नक्कीच कोणताही देवाचा भक्त कितीही मोठा असला आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या हयातीमध्ये तो जवळचा, ज्याला आपण प्रेषित म्हणतो, शिष्य म्हणतो, तो हा योहान होता. आणि असा हा जवळचा योहान असं म्हणतो की मी अक्षरशः खाली पडलो आणि तोही मेल्यासारखा खाली पडलो. याचा अर्थ असा की देवाच्या समोर
आणि त्याच्या सान्निध्यामध्ये उभं राहण्याची कोणाचीही लायकी नाही. कितीही तो पवित्र असेल, कितीही चांगलं काम केलेलं असेल, देवाच्या सेवेमध्ये त्यानं आपलं आयुष्य टाकलेलं असेल आणि देऊन टाकलं असेल, कितीतरी प्रेषितांनी आपली आत्म आहुती दिली, ते देवाच्या नावानं सेवा करीत करीत मेले आणि मारले गेले, तरीही त्यांच्याजवळ ती पवित्रता आणि ते सामर्थ्य नाही की ज्या सामर्थ्याने ते म्हणू शकतात की आम्ही आता त्या देवाच्याकडे सरळ जातो. तुमची आणि माझी पात्रता, पावित्र्याची आणि सेवेची पात्रता त्याच्या त्या तेजपुंज रूपाकडे पाहून कोणीही तिथं उभं राहू शकत नाही. आणि म्हणून हा म्हणाला, योहान म्हणाला की मी मेल्यासारखा खाली पडलो. मंडळी, ती नम्रता त्याच्याजवळ होती, ती अशक्तता त्याला जाणवली, आध्यात्मिक रीतीनं अशक्तता जाणवली. पण पुढे मात्र जर आपल्यापैकी कोणाला असं वाटतं की ह्या दिवसामध्ये देवा मी खरोखरच अशक्त आहे, मी दुबळं आहे, मी पापी आहे, मी वेगवेगळ्या प्रकारे माझ्या जीवनामध्ये पडत असतो मी, आणि इतकंच केवळ नव्हे परंतु माझ्या जीवनामध्ये मी जणू काय आध्यात्मिकरीतीनं आता शून्य झालेलो आहे. कदाचित वरपंगी रीतीनं पुष्कळ लोकांना माहीत आहे की मी चांगला आहे वगैरे वगैरे, परंतु मला माहीत आहे देवा. आणि तसल्या प्रकारची एक अवस्था संत योहानाची झाली. आणि तो म्हणाला की नाही, माझ्यात तो आध्यात्मिक त्राण, आध्यात्मिक शक्ती नाही, मी मेल्यासारखा खाली पडलो. पुढे मात्र एक फार महत्त्वाचं वाक्य आलेलं आहे. मग त्याने आपला उजवा हात मजवर ठेवून मला म्हटले, भिऊ नको, जो पहिला व शेवटला आणि सदाजीवी तो मी आहे. तोच मी आहे ज्याची सेवा तू केली, ज्याची भक्ती केलीस, ज्याच्यासाठी तू आपलं आयुष्य खर्चलं, तोच तू माझा भक्त आणि तो मी आहे की जो जगामध्ये होतो आणि जगाच्यासाठी मी आपला प्राण दिला. भिऊ नको. मंडळी, जर आपली अशी परिस्थिती झाली असेल आध्यात्मिक रीतीनं की देवाच्या समोर येण्याचं आता आपल्याकडे काहीही नाही आहे, आपले कर्म, आपले धर्म, आपले विचार, आपली सगळी जी काही जीवन पद्धती आहे मेली, काहीच राहिलेलं नाही, त्याच्या समोर आपण लीन आणि नम्र हो. तो त्याचा हात आपल्याला लावू देऊ नव्हे, आपण त्याला विनंती करू की प्रभो तू जिवंत आहेस, तू आमचा पुनरुत्थित ख्रिस्त आहे, तो पुनरुत्थित हात माझ्या जीवनाला तू लाव, मला पुन्हा उठून उभं कर माझ्या आध्यात्मिक जीवनामध्ये, मला नवजीवन दे. ह्या आजच्या दिवशी आपण ती प्रार्थना करू शकतो. जर तशी परिस्थिती आपली असेल तर प्रामाणिकपणे आपण ख्रिस्ताला अर्पण होऊ, त्याच्या चरणाजवळ जाऊ. आणि माझी खात्री आहे की ही जर आपली प्रार्थना असेल की देवा तुझा हात मला लाव, माझी खात्री आहे की तो त्याचा हात आपल्याला लावेल, आपली क्षमा करेल आणि त्याच्या कृपेनं आपल्याला पुनरपी उठून उभं करेल. देव करो त्याच्या स्पर्शानं आपल्याला पुनरपी आध्यात्मिक नवजीवन पुन्हा एकदा देव. प्रार्थना करू. आमच्या पवित्र देवा, आम्ही मनापासून तुझे उपकार मानतो. होय प्रभू, आमच्या जीवनामध्ये आम्ही कोणत्या परिस्थितीत आहोत आध्यात्मिक रीतीनं ते तुलाच ठाऊक आहे. आणि कुठे आम्ही पडलो आणि अजूनही कदाचित आध्यात्मिक रीतीनं पडलेल्या अवस्थेतच जर आहोत, देवा लीन आणि नम्र होऊन आम्ही प्रार्थना करतो. तुझा स्पर्श कर, क्षमा कर आणि कृपेनं आम्हाला पुन्हा उठून उभा कर. आता देवजो ह्याची प्रीती, देवजो पुत्र ह्याची कृपा आणि देवजो पवित्र आत्म्याची सहभागिता आपणा सर्वाबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. देव आपणास आशीर्वाद देव.